नमस्कार, मी अनंत कौशल. आपण पाहत आहोत माय लव्ह स्टोरी मीन्स PYQ ऑफ JEE ॲडव्हान्स, JEE मीन्स अँड आपली NEET मीन्स आपली मेडिकल सायन्सची एंट्रन्स एक्झाम. आजच्या लेक्चरमध्ये सर आपला पाहायचं JEE ॲडव्हान्सचा एक PYQ, सर्वात महत्त्वाचा PYQ कायनेमॅटिक्स 11th क्लास. बोलो हाँ हाँ यांना भाई साहब. हाँ सर, हमारे न्यूटन साहब जी की ब्रांच कायनेमॅटिक्स. ओके, न्यूटन लॉज ऑफ मोशन सर्वात महत्वाचा, सर्वात डीप म्हटला सर JEE ॲडव्हान्स 2009 ला सर हा सर क्वेश्चन विचारला होता. सर तो आजच्या लेक्चर मध्ये आपण पाहणार आहोत. तर ह्या देवाचं नाव पांडुरंग. ऐका सर क्वेश्चन. सर तो क्वेश्चन सर अशा प्रकारचा आहे की 10 kg स्टोन. ओके, काय व्हायचं बस 10 kg स्टोन इज सस्पेंडेड विथ अ रोप ऑफ ब्रेकिंग अ स्ट्रेंथ 30 किलो वॅट. भाई साहब मजा आ गया. ओके, वॅट भाई साहब, कायनेमॅटिक्स में वॅट. क्लियर ना? क्लियर सर. द मिनिमम टाइम इन विच द स्टोन कॅन बी रिअलाइज थ्रू हाइट 10 मीटर स्टार्टिंग फ्रॉम रेस्ट टेकिंग G इज इक्वल टू 10 न्यूटन पर किलोग्राम. सर जी बघा आपलं विचारलंय द मिनिमम टाइम इन विच द स्टोन कॅन बी रिअलाइज. ओके, मीन्स फाइंड दॅट टी मीन्स टाइम. सर फाइंड करायचा आहे क्वेश्चन मध्ये. सर जी कळाला क्वेश्चन? सर जी कळाला, रिमेंबर. ओके, तर लिहा सर गिवन डाटा. सर क्वेश्चन मध्ये काय काय दिलंय पहा. तर लिहायचं भाई साहब, काय लिहायचं? देवाचं नाव घेऊन पांडुरंग. गिवन डाटा लिहायचा. मीन्स सर आपला क्वेश्चन मध्ये दिलंय भाई साहब जी भाई साहब. ओके, मीन्स गिवन लिहायचं. काय लिहायचा? डाटा लिहायचा. दिलंय सर जे आपला काय, द मास ऑफ टोन M इज इक्वल टू 10 किलोग्राम. रिमेंबर का? रिमेंबर. नंतर सर दिले जी आपल्याला काय, हाईट मीन्स S इज इक्वल टू 10 मीटर. हे सर 10 किलोग्राम, हे 10 मीटर. कळलं सर जी? कळलं. नंतर सर आपलं नेक्स्ट दिले सर जी काय, G इज इक्वल टू 10 न्यूटन पर किलोग्राम. रिमेंबर. रिमेंबर. नंतर सर दिले आपला काय, स्ट्रेंथ. स्ट्रेंथ. ओके, स्ट्रेंथ ऑफ अ स्टोन 30 किलोग्राम सर आपला दिलेला आहे. आपण सर काय करूया, स्ट्रेंथला काय करूया, न्यूटन मध्ये कन्वर्ट करूया. अरे कशामध्ये सर आपला करावं लागेल कन्वर्ट? न्यूटन मध्ये मीन्स टेन्शन मध्ये. रिमेंबर का? रिमेंबर. स्ट्रेंथ कन्वर्ट टू मीन्स किलोग्राम कन्वर्ट टू न्यूटन मीन्स स्ट्रेंथ कन्वर्ट टू टेन्शन. काय करायचं सर, ज्याला 10 इंटू करायचं. रिमेंबर. रिमेंबर. लिहा सर 30 इंटू आपलं 10 किलोग्राम है. ओके, अरे हाँ यहाँ हाँ सर 30 इंटू 10 कितना होगा? 300 होगा. किस में होगा? न्यूटन में होगा. यह का आ गया? टेंशन आ गया. अरे आ गया भाई साहब हमको टेंशन. कितना आ गया? 300 न्यूटन. रिमेंबर का? रिमेंबर. सर आपला फाइंड करायचं फर्स्ट टाइम ॲक्सलरेशन. सर आपला काय फाइंड करायचं? टाइम सर फाइंड करायचं आहे. बट सर त्या अगोदर आपलं काय करावं लागेल? ॲक्सलरेशन फाइंड करावं लागेल. नंतर सर आपण काय काढूया? टाइम काढूया. सर जी कळत आहे का? कळत आहे. घ्या देवाचं नाव पांडुरंग. या सर फॉर्म्युला. अरे काय लिहायचा? फॉर्म्युला लिहायचा. तर पहा सर बोर्डवर फॉर्म्युला कशा प्रकारचा लिहायचा. JEE ॲडव्हान्स आहे. ओके, खूप डीप मध्ये असतं, दिमाग सर राहावं लागतं. क्लिअर ना? दिमाग से दौड़ना पड़ता है. रिमेंबर. रिमेंबर. देयरफॉर मध्ये टी का मतलब टेंशन माइनस मास इंटू ग्रॅव्हिटी इज इक्वल टू मास इंटू ॲक्सेलरेशन. सर जी कळत आहे का? टेंशन माइनस मास इंटू ग्रॅव्हिटी. रिमेंबर इज इक्वल टू मध्ये मास इंटू ॲक्सेलरेशन. आपलं हे काढायचं आहे. कळलं सर जी? कळलं. देयरफॉर मध्ये टेंशन काय म्हटलं? 300 माइनस M का मतलब 10, G का मतलब 10 इज इक्वल टू M का मतलब 10, A का मतलब फाइंड दैट. रिमेंबर. रिमेंबर. देयरफॉर मधलं याचं भाई साहब 300 माइनस 100 इंटू 100 कितना होगा? 100 होगा. अरे 10 इंटू 10 कितना होगा? 100 होगा. इज इक्वल टू मध्ये 10A. रिमेंबर. रिमेंबर. देयरफॉर मध्ये A इज इक्वल टू मध्ये 300 माइनस 100 बाय आपलं 10. सर जी कळत आहे का? ओके. देयरफॉर A इज इक्वल टू 300 माइनस 100 200 बाय आपलं 10. यहाँ पे कट गया. ए इज इक्वल टू आंसर 20 मीटर पर सेकंडचा स्क्वेअर ॲक्सलरेशन. सर जी कळत आहे का? रिमेंबर का ना भाई साहब? मराठीमध्ये कळत आहे का?
कळत आहे. अरे सर आपलं काय आलं आन्सर? अर्धा आलं. कोणतं आलं? अर्धी आली. क्लिअर ना? क्लिअर सर. इज इक्वल टू 20 मीटर पर सेकंडचा स्क्वेअर इज ऍक्सलरेशन. आता सर आपण काय करूया? फाइंड दॅट टाइम. अरे काय करूया? टाइम सर काढूया. तर लिहा सर दुसरा आहे फॉर्म्युला. एस इज इक्वल टू, एस का मतलब हाइट और एथे डिस्टन्स. रिमेंबर का? रिमेंबर. लिहा सर एस इज इक्वल टू 1/2 म्यूटीचा स्क्वेअर लिहायचं. अरे काय लिहायचं भाई साहेब? म्यूटीचा स्क्वेअर लिहायचं. एस इज इक्वल टू 1/2 म्यूटीचा स्क्वेअर. रिमेंबर लिहा. बियर फोर एस का मतलब 10 मीटर इज इक्वल टू 1/2. ए का मतलब और म्यू का मतलब एक्सेलरेशन कितनी हमारे भाई साहब? 20 इंटू फाइंड दैट टी स्क्वेअर. फाइंड करायचं आहे आपल्याला. अरे हा या ना. हा सर लिहा सर इथं टीचा स्क्वेअर इज इक्वल टू मध्ये 10 सर इथं कोणा कशामध्ये? इंटू मध्ये. इकडे सर काय येणार? बाय मध्ये येणार. अरे काय होणार सर? बाय मध्ये येणार. लिहायचं 20/2 इंटू आपलं 10 लिहायचं. टीचा स्क्वेअर इज इक्वल टू 20/20 लिहायचं. कितना भाई साहब आंसर? टी का आंसर 1 सेकंड आएगा. अरे हा एक आएगा की नाही भाई साहब? आएगा. कितना आंसर? फायनल आंसर इज 1 सेकंड. सर तो स्टोन जमिनीवर पडण्यासाठी सर 1 सेकंड लागणार. अरे हा या ना. हा सर बा छापवती मार्क माहित नाही.